पप्पांचं सुद्धा तुझ्यासोबतचं वागणं किती बदललंय ना. ते म्हणतात ना, दुग्ध शर्करा योग, तेच हे. हम्म. फक्त मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय ते. काय चाललंय? उद्या ऑफिस मध्ये जाऊन मेल करायचा आहे, एवढी सगळी कामं पूर्ण करायची आहेत. हो ना? परत जय, तू आज अण्णांना फोन करणार होतास ना? दादा आणि वहिनी दोघांचेही फोन बंद होते. अण्णांना फोन मुद्दामच नाही केला म्हटलं, ते आराम करत असते. मी करते अण्णांना फोन. अण्णांना खूप बरं वाटेल, खूप खुश होतील ते. थांब, आत्ता कळवते त्यांना. अगं नाही ना, आता मी आणि अण्णाच आहोत ना घरात. मग चिनू पण नाहीये, तर काय करायचं मला तर काही सुचत नाही बाबा. काय ग, काय नुसती ना कटकट, नुसती एक एक नवीन नवीन रोज रोज काय काय. बोल अदिती. अण्णा, कसे आहात तुम्ही? मी ठीक. अगं अजून आले नाही येत ना हे. टीव्ही घेऊन गेलेत हे सुद्धा माहिती नाहीये त्यांना. माहितीये तुला? मग आता कसं कळवायचंय माणसाला? फोन बंद आहे त्यांचा. तू मला सांग, कसं कळवू मी या माणसाला? हॅलो. अगं हा अण्णा, काय झालं? वहिनी ती कामात आहे. तू यावेळी कसा काय फोन केलास? काही काळजीचं काय? नाही नाही अण्णा, अहो काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. जय पप्पांच्या कंपनीचं काम बघत होता ना, तर ते पूर्ण झालंय. ऑफिसमध्ये सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं जयचं, आणि पप्पा सुद्धा खूप खुश होते जयवर. वा, छान. अभिनंदन सांग त्याला. असाच मोठा हो. बरं, मी ठेवू? का अण्णा, तुम्ही जेवताय का आता? नाही अगं, तो अभि आला नाहीये ना अजून. अच्छा, तो आला की आम्ही जेवू. मग सूप प्यालात का? अगं टीव्ही पण नाहीये ना घरात. हा, एवढा मोठा वेळ घालवायचा कसा? काही सुचतच नाही. न सांगता असा टीव्ही सरळ उचलून गेले. माहितीये तुला? हे काय वागण्याची पद्धत झाली? अण्णा, अण्णा काय झालंय? वहिनी का वैतागल्या तेवढ्या? तू दुरुस्तीला नेलाय ना, त्याच सांगत होती ती. तू नको काळजी करूस काही. बरं, मी ठेवतो. माझी औषधाची वेळ झाली आहे ना. ठीक आहे, लवकर जेवा आणि लवकर झोपा. आदिती का? आदिती आहे ना? द्या 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 द्या, मला बोलायचं तिच्या. अण्णा द्या ना, द्या द्या. हॅलो आदिती, अगं कशी आहेस? वहिनी मी बरी आहे. हा, तू काय बाबा बरीच असणार. आमचं इथे मात्र चाललंय रोजच मरण. कोणाला सांगणार पण? बरं ते जाऊ देत. हे बघ, मला ना तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. तू येशील का घरी? काय झालं वहिनी? नाही ग, ते असं फोनवर नाही सांगता येणार ना ग. तू घरी ये ना. हा, मग आपण बोलू त्याच्यावर. लवकर या, मी वाट बघते तुझी. हा, बघितलंच नाही असं सकाळपासून चाललंय, तर दारावर कोण आलंय बघायला पाहिजे. मी जाते, तू बोल अण्णांशी. हे पण ये हा लवकर. मी खरंच खूप वाट बघते आदिती तुझी, विसरू नकोस. हा, घ्या घ्या. हॅलो अण्णा, काय झालंय? वहिनी असं का बोलताय? सगळं ठीक आहे ना तिथे? अगं काही नाही झालंय. ठीक आहे सगळं, तुम्ही काळजी करू नका. कामात लक्ष द्या. जयला विचारलंय म्हणून सांग. बरं, मी ठेवतो फोन. हा, जय अण्णा टेन्शन मध्ये होते रे, नाहीतर ते असं.
खूप दिवसांनी जरा शांत झोप लागली का? काल कधी झोपला हे कळलं सुद्धा नसेल तुला. नाही का, लक्षातच नाही आलं. तू अण्णांना फोन केला होतास ना? हो, ऍक्च्युली तुला तेच सांगायचं होतं. काय म्हणतात अण्णा? आज आपण ऑफिस नंतर विरारला जाऊया. काय झालं? माहित नाही, अण्णांना कसलं तरी टेन्शन आहे असं वाटलं मला. ते तसं काही म्हणाले का? नाही, तसं काही म्हणाले नाहीत ते. हं. पण काहीतरी लपवत होते. आणि जेव्हा वहिनी बोलल्या ना माझ्याशी, तेव्हा त्या सुद्धा म्हणाल्या की तू ये. इडली देऊ का अजून? नाही. काय झाला काय चहा? हो हो आणते थँक्यू. काय ग, अण्णा बरं आहेत काय? अरे आपल्या नकळत फोन जातात त्या ना, आपल्याला कळत नाही. नाही काका, तसं काही नाहीये. मी ऍक्च्युली उशिरा फोन केला होता ना अण्णांना. अण्णा बरे आहेत आता. आणि जय बद्दल पण काल सांगितलं. खूप खुश झाले होते ते. आणि वहिनी सुद्धा बऱ्या आहेत आता. अण्णा बरे आहेत ना? हा, बाकी त्यांचं राहू दे. चहा घ्या, थंड होतोय. काकू थांबा, मी बघते. दादा तुम्ही? आदिती, जय या ना. या अगदी वेळेवर आलात. बसा ना बसा. आता नाश्ता करूनच घ्या. नाही, नको. मी म्हणजे जयशी मला बोलायचं होतं म्हणून मी आलोय. दादा बस ना. हो. सकाळी सकाळी काम, त्यासाठी विरारून आलास? बाकी ठीक आहे ना सगळं? हो हो, ठीक आहे. म्हणजे मला जरा जयशी बोलायचं होतं म्हणून आलोय. बोल ना दादा. हो. इथे इथे नको. आपण ठीक आहे, आपण वर जाऊ.
हे काय नवीन? माणसं इथून सकाळी विरारला जातात आणि हे विरारवरून इथे आलेत. काय चाललंय काय ते आम्हाला कळेल काय? सांगा भाडे करू ना. जय सगळं ठीक आहे ना? म्हणजे जॉब वगैरे तुझा? हां. आणि काका काकू ते बरे आहेत ना? हो. हां. अरे मला वेळच मिळत नाही, म्हणजे खूप काम असतं ना. फोनही बंद आहे माझा. म्हणजे बिल भरायला पण वेळ मिळत नाही. तू फोन करत असशील ना, फोन लागत नसेल. दादा काय झालं? तुझं काय चाललंय मग असं? हे जे काही तू आत्ता बोलतोयस तुला नक्की हेच बोलायचं? आता काय झालं? पैशांची काही अडचण? दादा ऑफिस मध्ये काही झालंय का? घरी काही झालंय का? जे काही असेल ते प्लीज सांग दादा. अरे जय, म्हणजे तुला कसं सांगावं मला कळत नाहीये. म्हणजे अरे मी खूप अडचणीत सापडलोय रे. म्हणजे सगळीकडनं असा अडचणींनी घेरला गेलोय. त्यामुळे काय करावं सुचत नाहीये मला. दादा नक्की काय झालंय ते मला स्पष्टपणे सांग. आपण काहीतरी मार्ग काढू ना त्यावर. जय अरे माझ्यावरनं खूप कर्ज झालंय अरे. म्हणजे इथून तिथून मी पैसे घेतले होते. ते सगळे लोक मला आता पैशांसाठी सारखा फोन करतात. म्हणून मी माझा फोन बंद केला तर ते लोक आता दारात यायला लागलेत रे. हे तू मला आत्ता सांगतोय सर? अरे जय तुला हे सगळं कसं सांगावं मला कळत नव्हतं रे. म्हणजे पण पण या सगळ्याचा ना अण्णांना आणि शोभाला त्रास होऊ नये म्हणून एक रिक्वेस्ट आहे तुला. अण्णांना आणि शोभाला इथे घेऊन येऊ शकतोस का? म्हणजे प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना. म्हणजे केतकर काकांशी बोल ना जरा प्लीज. त्यांना कन्व्हिन्स कर ना. म्हणजे अण्णांना आणि शोभाला त्रास नको रे व्हायला याचा. हो अचानक काय गरज होती कुलकर्णी भाऊजींकडे जायची? काही प्रॉब्लेम होता का? पण त्यांची सून तर सगळं नीट करत होती ना त्यांचं. मग एकदम स्वार्थी झाली म्हणजे काय? नाही हे बघा, तुम्ही कुलकर्णी भाऊजींना सांगा फार विचार करू नका म्हणावं ह्याच्यावर. काय तुम्ही समजावणार? नाही मला माहितीये ना तुम्ही कसं समजावता ते. हो मी घरीच आहे. मी कुठे जाणार आहे? जय नाही जय नाही आलेला अजून. मला काहीच अंदाज नाहीये. अहो ते भाऊ बोलत असतील काहीतरी. तिला तरी काय माहिती ना आता. हे बघा तुम्ही उगाच काहीतरी अंदाज करत बसू नका. हो खूप दिवसांनी ते भेटले असतील म्हणून बोलत असतील. आता सकाळीच म्हणजे अहो त्याला कामावर जायचं असेल नंतर. अरे हो या दोघांना सुद्धा कामावर जायचंय ना. मी ठेवते हा फोन. आणि हे बघा
तुम्ही उगीच तिकडे काहीतरी बडबडत बसू नका. नाही, प्रॉब्लेम सोडवायला म्हणून गेलाय, पण तो वाढवून ठेवाल. हो हो, ठेवते ठेवते. कशाला दुसऱ्यांच्या सुनांना काहीतरी उगीच सांगायला जायचं. काकू काय झालं? काय नाही ग, त्या कुलकर्णी भाऊजींची सून म्हणजे ती चांगलीच वागत होती. कुलकर्णी भाऊजी सुद्धा तिचं कौतुकच करायचे नेहमी. पण आता झालेत काहीतरी वाद आणि काहीतरी वेगळं राहायचं म्हणतायत, म्हणून हे गेलेत तिला झापायला. आता तुला यांचा स्वभाव माहितीच आहे. जी व्यक्ती आवडत नाही तिला बघितल्यानंतर यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर ती सून जर का यांच्या समोर आली तर हे काय बडबडतील मला काही विचार सुद्धा करवत नाहीये. हे म्हणजे जय, दादा, दादा गेला. अरे असा कसा गेला? चहा घेतला नाही, नाश्ता केला नाही. तुमचं काही बोलणं झालं का? नाही का गो, सहजच आला होता. अरे ते चल, उशीर होतो. काकू येतो आम्ही. येतो. जय, एक मिनिट. मागा आधी उशीर होतो. मला माहिती आहे, पण मला सांगशील का काय झालं? काय झालं? जेव्हा काकूंनी दादांबद्दल विचारलं तेव्हा तू म्हणालास की ते सहज आले होते म्हणून, पण तसं नाहीये. जय, तुझा चेहरा सांगतोय काहीतरी प्रॉब्लेम झाला. जय, अरे अजूनही शांत आहेस तू? मी काय करू काही कळतच नाहीये ग. सारखं काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच. जय, मला सांगशील का काय झालं? अण्णा आणि वहिनी आपल्या सोबत काकांकडे राहू शकतात का हे विचारत होता दादा. काय? जय, अण्णांचं ठीक आहे, पण वहिनी? दादानी खूप ठिकाणाहून कर्ज घेऊन ठेवलं आणि आता ती परत मागणारी लोक दारापर्यंत येतात. त्याचा त्रास होऊ नये म्हणून दादा. अण्णांशी बोलताना मला काल जाणवलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. कदाचित हाच प्रॉब्लेम असेल. आणि ज्या अर्थी आज सकाळीच दादा तुला भेटायला आले त्या अर्थी प्रॉब्लेम खूप सिरियस आहे. जय, सगळं कळतंय आदिती. अण्णा इथे येऊन राहण्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट काकांनाही ते आवडेल. पण वहिनी, मला त्या संदर्भातच काकूंशी बोलायचं होतं. पण काय? काका, का आदिती त्या कुलकर्ण्यांची सून बरोबर वागत नाही, तिचा स्वभाव वाईट आहे म्हणून तिच्याशी भांडायला काका गेले होते. तर माहितीये ना, इथे वेगळी परिस्थिती नाहीये. पण जे एकदा बोलायला काय हरकत आहे? काय बोलू? दादावर खूप कर्ज झालंय, त्यामुळे अण्णा आणि वहिनीला इथे राहू दे हे असं सगळं जाऊन सांगू काकांना? का आदिती आपण भाडं देऊन राहतो त्यांच्या घरात? पण आता आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. मला तर काही कळत नाही आदिती. डोकं फिरेल असं वाटतं. जय, जरा शांतपणे विचार कर. कसा विचार करू? काय विचार करू आदिती? तुला माहितीये हे सगळं कर्ज दादावर वहिनीमुळे झालं. तिला सतत आपलं हे हवंय ते हवंय. तिला हे अरे तुला बघून चालू जात नाही का रे? अरे जय, हळू. जय, राहू दे ना. त्यांना रस्ता दिसत नाही का? माणसं दिसत नाही त्यांना? जय, जाऊ दे. जाऊ दे म्हणजे? आत्ता काही झालं असतं मग? जय, राहू दे. तू गेला.
आता बोलून काय उपयोग आहे? म्हणजे आपण काही बोलायचंच नाही. जय, असं नाही म्हणाले मी. पण आता बोलून काही अर्थही नाहीये ना. मग काय करायचं? आपण शांत बसून राहायचं आदिती. जय, प्लीज शांत हो. काय शांत हो? त्यात हे नवीन काही ना काहीतरी येतच असतं. हे बघ जय, शांत हो, डोकं थंड ठेव आणि मग ये ऑफिसला. हा, अरे एकत्र गेलो तर परत प्रॉब्लेम व्हायचा. प्लीज जाऊ मी पुढे. शांत हो. हं? हा. मी ऐकून घेत नाही. सगळं हाताबाहेर चाललंय.